नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. तर पहा मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत. तो म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास. याच्यामधील महत्त्वाच्या संस्था. तर मित्रांनो, ह्या ज्या महत्त्वाच्या संस्था आहेत, तर याच्यावरती प्रत्येक एक्झाममध्ये 2 ते 3 क्वेश्चन हे विचारले जातात. 100% या टॉपिकवरती 2 ते 3 क्वेश्चन हे हमखास प्रत्येक परीक्षांमध्ये विचारले जातात. मग या संस्था असतील किंवा त्याचे इयर किंवा त्याचे संस्थापक असतील तर हे विचारले जातात. तर मित्रांनो, चला आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. तर पहा, 1 नंबर आहे ब्राह्मो समाज. तर ब्राह्मो समाज याची स्थापना झालेली आहे 1828 मध्ये आणि त्याचे संस्थापक आहेत राजाराम मोहन राय. नेक्स्ट पाहू आदि ब्राह्मो समाज. तर याची 1865 मध्ये स्थापना झालेली आहे आणि याचे संस्थापक आहेत देवेंद्रनाथ टागोर. नेक्स्ट पाहू भारतीय ब्राह्मो समाज. तर याची स्थापना 1865 मध्ये झालेली आहे आणि याचे संस्थापक आहेत केशवचंद्र सेन. तर नेक्स्ट पाहू यंग ब्राह्मो समाज. तर याची स्थापना 1873 मध्ये झालेली आहे आणि याचे संस्थापक आहेत वीरा शिंदे. नेक्स्ट पाहू प्रार्थना समाज. तर प्रार्थना समाजाची स्थापना ही 1867 मध्ये झालेली आहे आणि याचे संस्थापक आहेत आत्माराम पांडुरंग तरखडकर. मित्रांनो, हा टॉपिक परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, कारण याच्यावरती खूप वेळा प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओ आपण लवकरच संपवणार आहोत आणि खूप जास्त प्रमाणात जे समाज आहेत, जे संस्था आहेत आणि त्यांचे लेखक आहेत, तसेच त्यांची इयर काय आहेत ते पटपट पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. तर नेक्स्ट पाहू आर्य समाज. आर्य समाजाची स्थापना ही 1875 मध्ये झालेली आहे आणि त्याचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती हे आहेत. नेक्स्ट पाहू आर्य समाज. आर्य समाजाची स्थापना 1898 मध्ये झालेली आहे आणि त्याचे संस्थापक शाहू महाराज आहेत. नेक्स्ट पाहू आर्य महिला समाज. तर याची स्थापना 1882 मध्ये झालेली आहे आणि याचे संस्थापक पंडिता रमाबाई आहेत. नेक्स्ट पाहू सत्यशोधक समाज. याची स्थापना 1873 मध्ये झालेली आहे आणि याचे संस्थापक महात्मा फुले आहेत. नेक्स्ट पाहू सत्यशोधक समाज कोल्हापूरमध्ये. तर हा 1899 मध्ये स्थापना झालेली आहे याची आणि याचे संस्थापक आहेत शाहू महाराज. नेक्स्ट पाहू सार्वजनिक समाज. तर याची स्थापना 1872 मध्ये झालेली आहे आणि याचे संस्थापक आनंद मोहन बोस हे आहेत. नेक्स्ट पाहू नवविधान समाज. तर याची स्थापना 1880 मध्ये झालेली आहे आणि याचे संस्थापक आहेत केशवचंद्र सेन. नेक्स्ट पाहू भारत सेवक समाज. याची स्थापना 1905 मध्ये झालेली आहे. तर याचे संस्थापक आहेत गोपाळ कृष्ण गोखले. नेक्स्ट पाहू भारत कृषक समाज. तर याची स्थापना 1855 मध्ये झालेली आहे आणि याचे संस्थापक आहेत पंजाबराव देशमुख. नेक्स्ट पाहू डेक्कन एज्युकेशन सोसायटी. तर याची स्थापना 1884 मध्ये झालेली आहे आणि याचे संस्थापक आहेत आगरकर, टिळक आणि चिपळूणकर. तर मित्रांनो, हे तीनही ह्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक आहेत. तर नेक्स्ट पाहू डेक्कन सभा. तर डेक्कन सभेची स्थापना 1883 मध्ये झालेली आहे आणि त्याचे संस्थापक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे आहेत. नेक्स्ट पाहू डेक्कन रयत शिक्षण संस्था. तर याची स्थापना 1896 मध्ये झालेली आहे आणि याचे संस्थापक आहेत शाहू महाराज. नेक्स्ट पाहू रयत शिक्षण संस्था. तर याची स्थापना 1919 ला झालेली आहे. म्हणजे रयत शिक्षण संस्थेची स्थापना 1919 ला झालेली आहे आणि याचे संस्थापक आहेत कर्मवीर भाऊराव पाटील. नेक्स्ट पाहू श्री शिवाजी शिक्षण संस्था. तर याची स्थापना 1932 मध्ये झालेली आहे आणि याचे संस्थापक आहेत पंजाबराव देशमुख. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसेच मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशा प्रकारे महत्त्वपूर्ण माहिती ही तुम्हाला मिळत राहील. आणि मित्रांनो, जाता जाता तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न आहे की पुढील व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती बनवायचा. जर मित्रांनो एखादा टॉपिक जर अवघड जात असेल तर त्याच्यावरती व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा. आपण त्या विषयावर
एक व्हिडिओ नक्कीच बनवू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.